महाविकास आघाडीला संविधान देशाशी घेणं देणं नाही. काँग्रेसच्या कोऱ्या संविधानावरून पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल. एक है तो सेफ है. विधानसभेच्या धुराळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा. काँग्रेसच्या डावपेचांना बळी पडू नका, पंतप्रधान मोदींचं आवाहन. काँग्रेसला योजना बंद करायची होती म्हणून विरोधक लाडक्या बहिणी योजनेविरोधात कोर्टात गेले. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात. महायुतीची सत्ता आणि फडणवीसांचा विजय ही महाराष्ट्राची इच्छा. शिराळ्यातील सभेत अमित शहांचं विधान. शहांकडून फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत. उद्धव ठाकरे अजून अयोध्येला का गेले नाहीत? ठाकरेंना वोट बँक तुटण्याची भीती वाटते. अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या. नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा. एक है तो सेफ है या नाऱ्याशी अजित पवार यांचं सहमत. द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया पुस्तकातील सर्व दावे भुजबळांनी फेटाळले. पुस्तक वाचून 8 दिवसांनंतर कायदेशीर कारवाईचा इशारा. तपास यंत्रणांच्या दबावामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले ही वस्तुस्थिती भुजबळांसारख्या नेत्यांनीच कबूल केलं. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं विधान. आणि वसई विरार महानगरपालिकेच्या भरारी पथकाकडून 2 कोटींपेक्षा अधिकची रोकड जप्त. बँकेच्या एटीएम व्हॅनमधून बेहिशोबी पैसे नेत असल्याची माहिती. माझ्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, मी कोकणात चमत्कार घडवून दाखवतो असं वक्तव्य गुहागरच्या सभेत राज ठाकरेंनी केलं. येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्रात बदल झाला नाही तर महाराष्ट्र बर्बाद होईल अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. कन्नड विधानसभेचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी गंभीर आरोप केलाय. माझ्या जीवाला रावसाहेब दानवे यांच्याकडून धोका आहे असा दावा त्यांनी केलाय. रावसाहेब दानवेंकडून धोका आहे आणि अशा पद्धतीचं जर का गुंडगिरीचं राज्य, कारण का राज्यात आणि केंद्रात त्यांचं सरकार आहे, हे चालणार असेल आणि कुठेतरी गालबोट लावायचं किंवा अपहरण करायचं अशा पद्धतीचं कृत्य जर घडत असेल तर कुठेही कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नाही अशा पद्धतीचा त्याचा अर्थ निघतो. श्रीगोंद्याची जागा ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे यांना सुटल्यानं अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी आरोप केला होता. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. शिवसेना फाटक्या लोकांचा पक्ष आहे, पैशाविनाच आम्ही निवडणुका जिंकतो असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. शिवसेना ही फाटक्या लोकांची संघटना आहे. आम्ही पैशाशिवाय निवडणुका जिंकतो आणि राजकारण करतो. हे खोक्याचं राजकारण जे करतात त्यांची भाषा तुम्ही जगता बोलताय. धनगर गेली आणि मेंढर राहिली असं वक्तव्य करणाऱ्या सुनील शेळकेंना धनगर समाजाच्या काठीचा फटका बसेल तेव्हा ते जागेवर येतील असं हल्लाबोल बाबू भेगडेंनी केलाय. तर या जातीयवादी विधानाची निवडणूक आयोगाकडून तक्रार करणार असं सुद्धा बाबू भेगडे म्हणाले. धनगर बांधवांचा अपमान आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा अपमान आहे. ज्या दिवशी या धनगर समाजाच्या असणाऱ्या काठीचा फटका त्याला पडेल त्यावेळेस तो जागेवर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन महिला सुरक्षितता आणि शेतकऱ्यांच्या हमीभावावर बोलले असते तर मला जास्त आनंद झाला असता असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. राज्याला कोणी लुटलं हे जनतेला माहीत असल्याची टीका सुद्धा सुळेंनी केली आहे. जर माननीय प्रधानमंत्र्यांनी महिला सुरक्षितता आणि हमीभाव शेतकऱ्यांना ह्याच्याबद्दल जर बोलले असते मला जास्त आनंद झाला.
अमित शहांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय। शरद पवारांच्या 4 पिढ्या जरी आल्या तरी संभाजीनगरचं नाव बदलू शकणार नाहीत, 370 कलम बदलू शकणार नाहीत असा इशाराही अमित शहांनी शरद पवारांना दिलाय। मैं आज संभाजी महाराज की भूमि पर कहकर जाता हूं, मेरी बात मानिएगा शरद पवार साहब, आपकी 4 पुश्ते भी आएगी, धारा 370 हम वापिस नहीं आएंगे। मोदींनी अवघ्या 5 वर्षात अयोध्येत राम मंदिर बांधलं, मात्र उद्धव ठाकरे अजून अयोध्येला का गेले नाहीत? त्यांना त्यांची वोट बँक तुटण्याची भीती वाटते असा घणाघात अमित शहा यांनी केलाय। 500 साल से प्रभु श्री राम टेंट में बैठे थे। कांग्रेस पार्टी 75 साल से राम मंदिर को अटका रही थी, लटका रही थी, फटका रही थी। मोदी जी आए, एक 5 साल में ही भूमि पूजन भी किया, कंस्ट्रक्शन भी किया और प्राण प्रतिष्ठा कर कर जय श्री राम कर दिया। और भाइयों बहनों, शरद पवार साहब ने कह दिया कि मैं बाद में आऊंगा। उद्धव ठाकरे भी नहीं गए, राहुल गांधी भी नहीं गए। क्यों नहीं गए बताओ भाई, सिराला वालों क्यों नहीं गए? मैं बताऊं, उनको अपनी वोट बैंक से डर लगता है, वोट बैंक से डर लगता है। अमित शहांनी मल्लिकार्जुन खरगेंसह काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केलाय। खरगेंनी काँग्रेस नेत्यांना सल्ला दिलाय, आश्वासनं देताना सांभाळून द्या, कारण हिमाचल प्रदेश कर्नाटकात पूर्ण करता नाही आलंय। मात्र काँग्रेसचे खटाखट नेते आश्वासनं देत आहेत आणि ती पूर्ण पण होत नाहीयेत असा टोला अमित शहांनी लगावलाय। अभी कांग्रेस के नेता खरगे जी ने कांग्रेस वालों को कहा कि भाई वादा संभल कर करना, जरा हिमाचल में पूरा नहीं हुआ, कर्नाटक में पूरा नहीं हुआ, तेलंगाना में पूरा नहीं हुआ। खरगे साहब, आप कुछ भी कहिए, आपके जो नेता है ना खटाखट वाले, ऐसा वादा करते हैं जो कभी पूरा ही नहीं होता, पूरा ही नहीं होता। कांग्रेस के अध्यक्ष ही कहते हैं कि कांग्रेस जो वादे करती है वो काल्पनिक है, पूरे नहीं होते। और मैं आज कहकर जाता हूं, हम मोदी जी ने जितने भी वादे किए, सभी वादों को पूरा करने का काम हमारे नेता नरेंद्र मोदी जी ने किया है, नरेंद्र मोदी जी। महाविकास आघाडीत सीएम पदासाठी स्पर्धा सुरू आहे। ठाकरे पवार आपल्या मुलांना सीएम बनवण्याचा प्रयत्न करतायत, असे लोक राज्याचा विकास कधीच करू शकणार नाहीत अशी टीका अमित शहांनी केली आहे। आघाड़ी की सरकार गलती से भी बहुमत में आ जाती है तो उद्धव ठाकरे अपने बेटे को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं, पवार साहब अपनी बेटी को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं, और कांग्रेस पार्टी में तो 1 दर्जन लोग मुख्यमंत्री के लिए अपने कपड़े सिला कर बैठे हैं। भाई मुझे बताओ, जो लोग अपने बेटे बेटी को मुख्यमंत्री बनाना चाहते हो, वो सिराला वालों का कल्याण कर सकते हैं क्या? जोर से बोलो, कर सकते हैं क्या? क्षेत्र का कल्याण केवल और केवल नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस और अजित दादा की महायुति ही कर रही है। द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकामध्ये ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी राष्ट्रवादीनं भाजपसोबत युती केली असं छगन भुजबळांनी म्हटल्याचा उल्लेख करण्यात आला। मात्र पुस्तकातील सर्व दावे भुजबळांनी फेटाळून लावले। मी अशी मुलाखत कुठलीही दिलेली नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलंय। ईडीपासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर तर अनेक दिवसापासून तो होतो आहे। नंबर 3, माझ्याबद्दल जर म्हणाल तर मला कोर्टानं जे आहे महाराष्ट्र सदनमध्ये क्लीन चिट दिलेली आहे आणि ते आता नाही दिली। ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेला दिलं। कोर्टाचा तो निकाल आल्यानंतर मी त्यांना आणि पवार साहेबांना पेढीसुद्धा दिलेली आहे।
त्यामुळे मला परत तुरुंगात जायची भीती आहे आणि मला अशी अडचण आहे आणि हे आहे आणि ते आहे, या सगळ्या गोष्टीचा मी इन्कार करतो आहे. मी पुस्तक वाचणार, वकिलांना देणार, निवडणुकीच्या धामधुमीत असं का छापलं असा प्रश्न विचारत भुजबळांनी आक्षेपार्ह वाटलेल्या दाव्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय. आता याच वेळेला ते का असं सगळं छापलं जात आहे हे मला कळण्याच्या पलीकडे आहे. निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये फोकस चेंज करण्याचा उद्देश आहे, काय आहे काय मला कल्पना आहे. पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये आपापला त्यांना जो काय अधिकार आहे ते आपले तो त्यांचा अधिकार ते गाजवतात. माझं काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण मी हे जे काही पुस्तक जे आहे ते अजून काही वाचलेलं नाही. ते पुस्तक जे आहे मिळवून ते मी वाचेन काय आणि त्याच्यात काय लिहिलेलं आहे काय नाही. आमच्या वकिलांच्या थ्रूसुद्धा जे आहे त्याच्यावर मी विचार विमर्श करेन.